नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये तांदळाची कुरडई कशी तयार करायची हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे आज आपण जरासुद्धा तांदूळ न भिजवता न आंबवता अगदी रेशनच्या तांदळाच्या पिठापासूनच ही कुरडई तयार केलेली आहे. ही कुरडई तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी झटपट अशा कुरड्या बनवून तयार होतात. ही कुरडई पाहणं तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईवर फुललेली आहे. मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही. मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. आता अशा परफेक्ट कुरड्या तयार करण्यासाठी तांदळाच्या पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं, त्यासोबतच पीठ शिजलं आहे की नाही हे कसं चेक करावं, अशा भरपूर साऱ्या बारीक सारे टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा कुठे आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आपण यापूर्वी भरपूर उन्हाळी पदार्थ रेसिपीज अपलोड केलेले आहेत. पाहिल्या नसतील तर एकदा जरूर चेक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. झटपट अशी तांदळाची कुरडई तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आता मी हे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं हे सांगते. आज आपण हे पीठ तयार करण्यासाठी रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे. कोणताही ना जाड आणि जुना तांदूळ वापरायचा. कोणताही नवीन तांदूळ अजिबात वापरायचा नाही. शक्यतो रेशनच्या तांदळाचंच हे पीठ तयार करून आणायचं आहे. आता तांदूळ वगैरे भिजत घालायची अजिबात आवश्यकता नाही. फक्त तांदूळ व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवायचा, चांगला असा निथळून घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्यावरती घरातच पंख्याखाली चांगला असा सुकवून घ्यायचा आहे. सुकल्यानंतर एकदम बारीक असं तांदळाचं पीठ दळून आणायचं आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. अजिबात तांदूळ न भिजवता झटपट अशा आपण ह्या तांदळाच्या कुरड्या तयार करणार आहोत. आता सर्वात आधी काय करायचं आहे, सुरुवातीला ना हे तांदळाचं पीठ खालीच व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, पिठाच्या ना अजिबात गुठळ्या तयार होत नाही आणि एकदम मस्त असं कुरडईसाठी लागणारं पीठ शिजवून तयार होतं. आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये हे घेतलेलं सर्व तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे. ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं ना मोजून, अगदी त्याच वाटीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या चांगल्या अशा चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने लगेच एकदम पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे कसं व्यवस्थित असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करता येतं. हे पहा, 1 वाटी पाणी घातलं तरीसुद्धा पीठ फार घट्ट वाटत आहे. त्यामुळे आणखी 1 वाटी पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे टोटल 2 वाट्या पाणी हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अशा प्रकारे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी मी या ठिकाणी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित तांदळाचं पीठ खालीच असं व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. जेणेकरून कसं पीठ हाटताना पिठाच्या अजिबात गुठळ्या तयार होणार नाही. हे पहा, अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. एकही गुठळी नाही मिश्रणामध्ये. अगदी सरसरीत असं बॅटर तयार झालेलं आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या पाणी वापरा. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पहा, परफेक्ट. आता आपण लगेचच कुरडईसाठी लागणारं पीठ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक मोठं आणि जाड बुडाचं भांडं ठेवलेलं आहे. कधी पण ना पीठ शिजवताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे कसं पीठ खाली तळाशी करपत नाही. आता ज्या वाटीने सुरुवातीला तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं ना, अगदी सेम त्याच वाटीने मोजून बरोबर 1 वाटी पाणी ह्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी ना हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. हे पहा, लगेचच हे घातलेलं 1 वाटी पाणी हलकंसं गरम झालेलं आहे. आता ह्यामधलं अर्धी वाटी पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे. ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी पाणी आपण काढून ठेवणार आहोत. ह्याची गरज लागली तरच आपण वापरणार आहोत. शक्यतो गरज लागणार नाही. मुद्दाम मी एक्स्ट्राचं अर्धी वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, कारण कधी कधी ना आपल्याला पाणी थोडंसं जास्त लागतं. काही तांदळाला पाणी जास्त लागतं, काही तांदळाला पाणी कमी लागतं. पण आपण पुढे अंदाज घेऊन हे पाणी घालायचं की नाही हे ठरवणार आहोत. त्यामुळे आता सध्या अर्धी वाटी पाणी काढून घ्यायचं आहे. फक्त पातेल्यामध्ये आता अर्धीच वाटी पाणी आहे, बाकीचं मी काढून घेतलेलं आहे.
आता या पाण्यामध्ये एक छोटा चमचा पापड खार घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. पापड खार थोडासा कमीच घालायचा आहे, जास्त घातलं तर तुमच्या कुरड्या लाल होऊ शकतात, त्यामुळे थोडाच घालायचा आहे. कारण आपण इन्स्टंट कुरड्या तयार करत आहोत, अजिबात तांदूळ न भिजवता न आंबवता, त्यामुळे तुम्हाला थोडा पापड खार घालावाच लागणार आहे. हे पहा, पाणी हलकंसं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. अगदी उकळत्या पाण्यामध्ये आपण जे तांदळाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना सुरुवातीला खाली, तेवढ्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं नाही. पाणी हलकंसं गरम असल्यावरच हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने आता थोडं थोडं मिश्रण या गरम पाण्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं हटून घ्यायचं आहे. एका हाताने लाटणं घ्यायचं आहे आणि एका हातामध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हळूहळू मिश्रण जे आहे त्या गरम पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि एका साईडला हलवत राहायचं आहे, म्हणजे कसं मिश्रणाच्या ना गुठळ्या तयार होत नाही. हे पहा, या पद्धतीने. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण आपण जे सुरुवातीला तांदळाच्या पिठाचं मिश्रण 2 वाट्या पाणी घालून तयार केलं होतं ते एकाच वेळी या गरम पाण्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू ना हे जे तांदळाचं पिठाचं मिश्रण आहे ना ते संपूर्ण पाणी शोषून घेतो आणि मस्त असं घट्टसर पीठ तयार होतं आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा हे कुरडईचं पीठ शिजतं ना तेव्हा ना त्या पिठाला एकदम अशी चकाकी येते आणि पिठाचा गोळा हातामध्ये घेतल्यावरती ना मस्त अशी गोळी तयार होते. अजिबात पीठ हाताला कुठेही चिटकत नाही. तुम्ही म्हणाल की बापरे, आता हे पीठ किती पातळ आहे, कसं शिजणार? पण अजिबात काळजी करू नका. जसं जसं पीठ शिजत जातं ना तसं तसं घट्टसर मिश्रण तयार होतं. अगदी घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. आता ना सुरुवातीला 10 मिनटं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. एकदा का पीठ घट्ट झालं ना की गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि मग नंतर हे पीठ चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला मध्यम ठेवली तरीसुद्धा काहीच हरकत नाही, पण लक्षात ठेवा हे चांगलं असं हलवतच राहायचं आहे. नाहीतर काय होतं, तांदळाचं पीठ कसं पटकन घट्टसर होतं, त्यामुळे तळापासून हलवायचं आहे, म्हणजे कसं पीठ जे आहे ते खाली करपणार नाही. आता ना आपण जे अर्धी वाटी पाणी काढून ठेवलं होतं ना त्याची गरज अजिबात ह्या ठिकाणी लागणार नाही आहे. आपण ह्या ठिकाणी टोटल किती पाणी वापरलं ते तुम्हाला मी सांगते. सुरुवातीला तांदळाचं पीठ खाली तयार करण्यासाठी 2 वाट्या पाणी वापरलं आणि पीठ शिजवण्यासाठी अर्धी वाटी पाणी वापरलं. अशा प्रकारे टोटल 2.5 वाट्या पाणी 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी मला ह्या ठिकाणी लागलेलं आहे. हे प्रमाण ना अगदी परफेक्ट आहे. मस्त अशा कुरड्या तयार होतात, मस्त अशा तिप्पट चौपट फुलतात आणि अजिबात तेलकट होत नाही. खरंच खूप छान अशा खुसखुशीत तयार होतात. हे पहा, सुरुवातीपासून टोटल 10 मिनिटं झालेली आहेत. मी मध्यम आचेवरती हे पीठ चांगलंच तळापासून हलवूनच घेत आहे. हळूहळू पहा पीठ मस्त असं घट्टसर झालेलं आहे. आता मी पीठ घट्टसर होईपर्यंत गॅस मध्यम ठेवलेला होता, पण आता एकदा का असं पीठ घट्ट झालं ना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरतीच हे पीठ पुढे शिजवून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, तळाशी लागण्याची शक्यता असते. साधारणतः आणखी आपल्याला 30 मिनिटं तरी हे पीठ शिजण्यासाठी लागणार आहे. साधारणतः एक मोठी वाटी मी म्हणजे पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त तांदळाचं पीठ घेतलं होतं, तेवढं शिजण्यासाठी 40 ते 45 मिनिटं लागतात. जेव्हा हे पीठ शिजतं ना तेव्हा मस्त असं पिठाला चकाकी येते आणि त्याचप्रमाणे ना पिठाचा मस्त असा बॉल, गोलाकार बॉल तयार होतो. अजिबात बोटांना कुठे चिटकत वगैरे नाही. हे पहा, अशा प्रकारे आता लाटण्याला लागलेलं सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे, पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कसं वाफ मस्त अशी बसते. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः आपल्याला अर्धा तास हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये प्रत्येकी 5-5 मिनिटाला झाकण ओपन करायचं आहे आणि खाली तळापासून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं मिश्रण तळाला लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे पहा, या ठिकाणी एक झाकण ठेवल्यापासून एक 5-10 मिनिटं झालेली आहेत. मध्ये मध्ये मी झाकण ओपन करून हे पीठ चांगलं असं तळापासून हलवून घेत आहे, म्हणजे कसं पीठ तळाशी लागणार नाही. आता मी तुम्हाला दाखवते. थोडंसं पीठ मी हातामध्ये घेतलेलं आहे, थोडंसं पाण्याचा हात घेतलेला आहे आणि ह्याची गोळी तयार करत आहे. अजिबात ह्याची गोळी तयार होत नाही. पीठ अगदी हातांच्या बोटांना चिटकत आहे. याचा अर्थ आपलं पीठ अजिबात शिजलेलं नाही आहे. अजून ह्याला शिजायला टाईम आहे. तुम्हाला मी प्रोसेस दाखवते, म्हणजे कसं तुम्हाला अजिबात हे पीठ शिजलं आहे की नाही हे ओळखण्यात चूक होणार नाही. चला तर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि असं पीठ शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, सुरुवातीपासून टोटल ह्या ठिकाणी एक 40 ते 45 मिनिटं झालेली आहेत. सुरुवातीचे 10 मिनिटं मध्यम गॅसवरती आणि नंतर एकदा का पीठ घट्ट झालं की कमी गॅसवरती हे पीठ मी शिजवून घेतलेलं आहे कुरडईसाठी लागणारं. आता तुम्हाला पीठ शिजलं आहे की नाही हे सांगते. थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे, हे शिजलेलं पीठ घ्यायचं आहे, याची गोळी तयार करायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी गोळी तयार झालेली आहे. अजिबात बोटांना कुठेही चिटकत नाही आहे आणि एक प्रकारची ना ह्या पिठाला वरतून शाईन आलेली आहे, चकाकी आलेली आहे. जेव्हा
असं होतं ना तेव्हा समजावं आपलं पीठ कुरडईसाठी अगदी परफेक्ट आहे. आता तुम्हाला समजलं असेल की पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखावं. कधी कधी ना गॅस जो फ्लेम असतो तो कमी जास्त असतो, त्यामुळे तुम्हाला टाईम थोडासा कमी जास्त पुढे मागे होऊ शकतो, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं. आता आपण लगेचच ह्याचे पीठ गरम गरम असतानाच कुरड्या तयार करून घेणार आहोत. आता असा कुरडईचा साचा घेतलेला आहे, थोडीशी कमी मोठी छोटी तुम्हाला ज्याप्रमाणे कुरड्या हव्या असेल त्याप्रमाणे होलाची थाळी लावून घ्यायची आहे आणि गरम गरम पीठ असतानाच कुरड्या तयार करून घ्यायच्या आहेत. चमच्याने मी हे पीठ साच्यामध्ये भरून घेत आहे. चांगलं असं दाबून भरून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच साच्यामध्ये 5-6 कुरड्या तरी निघतात मध्यम आकाराच्या. झाकण लावायचं आहे आणि कुरडई तयार करून घ्यायची आहे. प्लास्टिकच्या कागदावरती कुरडई घालत आहे. अजिबात तेल वगैरे लावायची गरज नाही. तुम्ही एखाद्या साडीवरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा तुम्ही या कुरड्या घालून घेऊ शकता. हे पहा, कुरडई पहा मस्त अशी गोलाकार तयार झालेली आहे. अजिबात कुरडई पडताना तुटत वगैरे नाही. तारा पहा कुरडईला किती छान आलेल्या आहेत. जेव्हा अशी तार येते ना तेव्हा समजावं आपलं पीठ ना कुरडईसाठी छान शिजलेलं होतं. या कुरड्या बनवायला फार सोप्या आहेत, अगदी झटपट तयार होतात. जरासुद्धा तांदूळ न भिजवता न आंबवता फक्त तांदळाचं पीठ वापरून झटपट अशी मी ही कुरडई तयार केलेली आहे. अगदी गव्हाची कुरडई आणि रव्याच्या कुरडईला सुद्धा मागे टाकाल इतकी ही चविष्ट कुरडई लागते आणि कोणीही बनवू शकेल ना इतकी सोपी आहे. फक्त प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही तांदळाचे पीठ मोजून घेणार ना त्याच वाटीने बरोबर 2.5 वाटी पाण्याचा वापर करा. 2 वाटी पाणी तांदळाचं पीठ खाली भिजवायला आणि नंतर शिजण्यासाठी अर्धी वाटी पाणी वापरा. तुमच्या कुरड्या अजिबात चुकणार नाही, खरंच खूप छान तयार होतील. पीठ शिजवताना मात्र काळजी घ्यायची आहे. थोडासा सुरुवातीला मध्यम गॅस ठेवायचा, नंतर कमी गॅसवरती चांगलं असं गोळी तयार होईपर्यंत आणि शाईन येईपर्यंत पीठ शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं कुरड्या खरंच खूप छान तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला काही कुरड्या मी घालून दाखवलेल्या आहेत. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या कुरड्या तयार करून घेऊयात. एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे पीठ ना गरम गरम असतानाच कुरडई करायची, म्हणजे कशी कुरडई खरंच खूप छान होते. नाहीतर काय करायचं, हे शिजवलेलं जे पिठाचं टोप आहे ना ते एखाद्या जाड आपला जो तवा असतो ना त्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. म्हणजे कसं तव्यावरती हा टोप ठेवला आणि गॅस कमी ठेवला ना की काय होतं, पीठ गरम राहतं आणि गरम गरम कुरड्या घातल्या की खरंच खूप छान तयार होतात. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व कुरड्या मी तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व कुरड्या सुकवून घेतलेल्या आहेत. पहिल्या दिवशी घरातच पंख्याखाली सुकवल्यानंतर 2 दिवस कडकडीत ऊन दाखवलं होतं. कुरड्या पहा मस्त अशा सुकल्या गेल्या आहेत. सुकल्यानंतर कुरडईचे अजिबात तुकडे वगैरे पडलेले नाही. मस्त अशी अख्खीच्या अख्खी कुरडई या ठिकाणी सुकल्यानंतर निघालेली आहे. कुरडई पहा ना अगदी छोटी झालेली आहे. सुकून पण तळल्यानंतर कढईसुद्धा मावणार नाही, एवढी तिप्पट चौपट फुलणार आहे. चला तर लगेचच तुम्हाला काही कुरड्या तळून दाखवते. कढईमध्ये तेल देखील चांगलं असं गरम झालेलं आहे. आता कुरडई पहा तेलात घातल्यानंतर तिप्पट चौपट फुललेली आहे आणि मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. अजिबात लालसर वगैरे पडलेली नाही. अशा परफेक्ट कुरड्या तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व बारीक सारी टिप्स फॉलो करा. खरंच खूप छान कुरड्या तयार होतात. कुरड्या तयार करताना ना पापडखार जास्त घालायचं नाही, थोडाच घालायचा आहे. नाहीतर पापडखारचं प्रमाण जास्त झालं ना की कुरडई तळल्यानंतर पिवळी पडू शकते किंवा लालसुद्धा पडू शकते. हे पहा मस्त अशा या कुरड्या तळून दाखवत आहे मी तुम्हाला. छान अशा तळल्या जात आहे. या कुरड्या 1-2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाही. कोणताही वाळवणीचा पदार्थ कडक उन्हामध्ये चांगला सुकवायचा आहे, म्हणजे कसा खरंच खूप छान टिकतो. हे पहा, अशा प्रकारे काही कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत. मस्त अशा तिप्पट चौपट फुललेल्या आहेत. अजिबात कडक स्वरूपाच्या न होता तोंडात टाकताच विरघळतील इतक्या खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि अजिबात तळल्यानंतर तेलकट होत नाही. तुम्हाला कुरडई तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा परफेक्ट अशा तांदळाच्या कुरड्या जरूर करून पहा. घरातल्या सर्वांनाच फार आवडतील ही माझी 100% खात्री आहे. कुरडई तयार झाल्यानंतर कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.